हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। मुखं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुं दीनतारिणम्। हरे कृष्ण। कृष्ण भावनेमध्ये पहिले पाऊल। आजचा आपला कितवा दिवस आहे? 13वा, विसरलो, 13वा सत्र आहे, 13वा सेशन। आज आपण प्रसाद, भोग, नैवेद्य याच्याबद्दल वाचणार आहोत आणि चर्चा करणार आहोत। श्रीकृष्ण प्रसाद। नैवेद्य बनवणे, नैवेद्य दाखवणे आणि प्रसाद म्हणजे श्री विष्णूंना अर्पण केलेले अन्न वितरण करणे, या तीन गोष्टींना वैष्णव संस्कृतीमध्ये खूप मोठा महत्व आहे। नैवेद्याला कुणाचा स्पर्श झालेला दिसत नसल्याने श्रीकृष्ण कसे स्वीकारतात असे हे भक्तांना समजत नाही। घ्या की मग। ज्या व्यक्तीशी आपण बोलत आहात त्यांनी आपला कॉल होल्डवर ठेवला आहे, कृपया। हरे कृष्ण। नैवेद्य बनवणे, नैवेद्य दाखवणे आणि कृष्ण प्रसाद हा श्री विष्णूंना अर्पण केलेले अन्न वितरण करणे, हे तीन गोष्टींना वैष्णव संस्कृतीमध्ये खूप मोठे महत्व आहे। नैवेद्याला कुणाचा स्पर्श झालेला दिसत नसल्याने श्रीकृष्ण कसे स्वीकारतात हे अभक्तांना समजत नाही। वास्तविकपणे श्रीकृष्ण भोजन करतात आणि श्रीकृष्णांनी खाल्लेलेच अन्न म्हणजेच प्रसाद ग्रहण करण्याचे व्रत भक्तगण घेतात। त्यामुळे ही जी नैवेद्य बनवण्याची, जोपर्यंत ते भगवंतांना दाखवलं जात नाही तोपर्यंत ते प्रसाद होत नाही आणि तोपर्यंत त्याला नैवेद्य म्हटलं जातं। मराठीमध्ये नैवेद्य म्हणतात, परंतु जनरली आपल्या मंदिरामध्ये सगळीकडे याला भोग म्हटलं जातं। तोपर्यंत ते भोग असतं। तर हे बनवणे ही भगवंतांना अर्पण करण्याची प्रक्रिया, त्यालाच भोग दाखवणे म्हणतात किंवा नैवेद्य दाखवणे म्हणतात। आणि विशेष असं कुठल्या कुठल्या गोष्टी आपल्या महत्वाच्या आहेत हे बनवताना, अर्पण करताना, त्या गोष्टींचा आज आपण सविस्तरपणे वाचन करणार आहोत। तर पहिली गोष्ट म्हणजे श्रीकृष्णांसाठी नैवेद्य बनविणे। भक्ताने प्रेमाने, भक्तिभावाने अर्पिलेले अन्नच श्रीकृष्ण ग्रहण करतात। चांगल्या प्रकारची फळे, भाज्या, साखर, धान्य व दुग्ध पदार्थ यांचा उपयोग करून काळजीपूर्वक, अत्यंत आदराने श्रीकृष्णांच्या प्रसन्नतेसाठी निरनिराळी चविष्ट व्यंजने बनवितात। पहिली गोष्ट सगळ्यात महत्वाची महाराज इथे सांगतात म्हणजे क्रिश जेवायला बसलं, ते थोडस जाऊ दे, थोडस वर घ्यायला पाहिजे ते लाईट। आणि हे फेसबुक डिस्कनेक्ट व्हायला लागले। दुपारी पण कोणीतरी मला म्हटलं फेसबुक डिस्कनेक्ट व्हायला लागले। I don't know what's wrong with that. Yeah. थोडस चष्म्यात अजून पण येते, इट्स ओके, सॉरी।
अत्यंत महत्वाची पहिली गोष्ट महाराज सांगतात ती म्हणजे जे आपण बनवतो भगवंतांसाठी ते प्रेमाने भक्तिभावाने बनवलं पाहिजे. ते नसेल तर मग तुम्ही काहीही बनवा, काही अर्थ नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे सामग्री आपण वापरतो ती बेस्ट असली पाहिजे आपल्या कुवतीप्रमाणे. असं नाही आहे की आपल्या कुवतीच्या बाहेर जाऊन काहीतरी भगवंतांना अपेक्षित आहे. आपल्याला सर्वांना माहिती आहे भगवान श्रीकृष्णांनी दुर्योधनच्या घरी पंचपक्वान नाही खाल्लं, विदुरजींच्या घरी जाऊन भाजी भाकरी खाल्ली. तर प्रेम आणि भक्ती महत्वाचं आहे. परंतु तरीही आपली कुवत असेल किंवा थोडस आउट ऑफ द वे जाऊन आपण भगवंतांसाठी बेस्ट मधलं बेस्ट सामग्री आणली पाहिजे. जनरली आज आपण पाहतो की पैसे लक्ष्मी असून देखील आपण बाजारातले विषारी विष फवारलेले भाजी फळ केमिकलनी बनवलेले साखर वगैरे रिफाइंड घाणेरडं तेल वगैरे वापरतो. ते बंद केलं पाहिजे. भगवंतांसाठी बनवतोय आपण ऍक्च्युली. ऑफकोर्स आपल्यासाठी पण बंद केलं पाहिजे. तुमचं पण आरोग्य त्याच्यावरतीच अवलंबून आहे. याचा अर्थ असाही नाही की विनाकारण आपली कुवत नसताना कर्ज काढून केलं पाहिजे. परंतु आपली जर कुवत असेल तर 100% हे केलं पाहिजे. कुठेच मिळत नाही मग काय केलं पाहिजे तर आपण स्वतः पिकवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण भगवंत सर्वश्रेष्ठ आहेत. मग हे जर आपल्या कृतीतून दिसत नसेल की मी बेस्ट मधलं बेस्ट भगवंतांना अर्पण करणार, मग तिथे प्रेम कुठे? जनरली आपण म्हणतो की जे अर्पण केलंय ते आपोआप प्रसाद होते. बरोबर आहे, ठीक आहे, परंतु तुमचं प्रेम कुठे? जे अर्पण केलंय ते आपोआप प्रसाद होते याचा अर्थ असा नाही की काहीही अर्पण करायचं. तर या दोन गोष्टी प्रेम भक्तिभाव बेस्ट मधले बेस्ट गोष्ट आपण निवडून काळजीपूर्वक अत्यंत आदराने आणि चविष्ट बनवलं पाहिजे. मांस मासे अंडी अळिंबी किंवा भूछत्र. अळिंबी किंवा भूछत्र म्हणजे काय मराठीमध्ये? मशरूम. लसूण कांदा लाल मसूर डाळ यांचा नैवेद्यात वापर करू नये. अत्यंत तिखट व्यंजन देखील नैवेद्यासाठी अयोग्य आहेत. मांस मासे अंडी ही जे मशरूम कांदा लसूण हे ठीक आहे, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. लाल मसूर डाळ तुम्हाला माहिती नसेल, हे वापरायचं नसतं कारण त्याच्यामध्ये प्रोटीन्स खूप असतात, रजोगुण वाढतो. आणि अति तिखट अति आंबट अति उष्ण अति खारट हे पण सगळे रजोगुणामध्ये येतं. अन्न हे सात्विक असावं. हा अभ्यास आपण भगवद्गीतेमध्ये करणार आहोत. भगवद्गीतेच्या 17व्या अध्यायामध्ये हे दिलेलं आहे. मग सत्वगुणी आहार कसा असतो, रजोगुणी आहार कसा असतो आणि तमोगुणी आहार कसा असतो. ऑफकोर्स तमोगुणी आहार तर कधीच दाखवलं नसलं पाहिजे, अर्पण केलं नसलं पाहिजे. तमोगुणी आहार असतं ते जे शिळ आहे, 3 तासांपूर्वी बनवलेलं आहे, उच्छिष्ट आहे म्हणजे उष्ट आहे, दुर्गंधीयुक्त आहे. अशा गोष्टी आपण कधीच खाल्ल्या नसल्या पाहिजेत. भगवंतांना तर कधीच अर्पण केल्या नसल्या पाहिजे. दूध शक्यतो नेहमी गाईचे असावे, देशी गाईचे असावे. विशेषतः गाईचे तूप हे श्रीकृष्णांच्या नैवेद्यासाठी सर्वोत्तम आहे, आपल्यासाठी पण सर्वोत्तम आहे. ज्यांना तूप वापरणे शक्य नाही त्यांनी तेल वापरावे. मोहरीचे व तिळाचे तेल पारंपरिक आणि स्वीकृत आहे. आता हे ऑफकोर्स नॉर्थ इंडियन स्टाईलने लिहिलेलं आहे, परंतु तुमच्या भागामध्ये जे काही तेलबिया आढळतात त्या तेलबियांचं आपल्याला वापरलं तरी चालतंय, पण ते रिफाइंड असू नये. रिफाइंड तेल हे भरपूर केमिकल युक्त असतं, केमिकलनी प्रोसेस केलेलं असतं. सध्या परिस्थितीत प्रथम दर्जाच्या वस्तूंचे भाव खूपच महाग आहेत. महाराज पण लिहितात इथे,
तेव्हा शेंगदाण्याच्या किंवा इतर तेलाचाही वापर करून गृहस्थ भक्त स्वतःच्या ऐपतीप्रमाणे कृष्ण सेवा करतात. काही हरकत नाही. जितकं होईल तितकं शुद्ध असावं इकडे लक्ष देणे. दुर्दैवाची आज सध्या गोष्ट अशी आहे की पैसा खिशात असून देखील आपल्याला शुद्ध आणायची इच्छा नाही. कंजूसी वाढलेली आहे किंवा अज्ञान भयानक वाढलेलं आहे. आपल्याला वाटतं हेच बेस्ट आहे. जे नैसर्गिक स्वरूपामध्ये असतं ते सदैव बेस्ट असतं. जे मानव निर्मित मानवाने प्रोसेसिंग केलेलं असतं ते सदैव बेकार असतं. हे लक्षात ठेवा. ज्याची ऍडव्हर्टाइजमेंट केली जाते रस्त्यावरती, बोर्डावरती, टीव्ही वरती, त्यात प्रॉब्लेम असतो. स्वयंपाक बनविताना ह्या व्यंजनांचा आस्वाद घेऊन श्रीकृष्ण आनंदित होतील ही भावना असावी. की भगवंतांसाठी बनवतोय, भगवंतांना हे आवडेल, ते आनंदी होतील, संतुष्ट होतील, ही भावना असावी. परिवाराच्या, इतरांच्या किंवा स्वतःच्या सुखासाठी नसून श्रीकृष्णांसाठी नैवेद्य बनवित आहोत अशी भावना असावी. म्हणूनच कदाचित उत्सवाच्या दिवशी चांगला प्रसाद होतो. भावना नाहीये. आणि बघा, ही भावना ठेवून बघा, बेस्ट प्रसाद होतो. स्वयंपाक करताना स्वच्छता राखावी, व्हेरी इम्पॉर्टंट. श्रीकृष्णांना नैवेद्य दाखवल्याशिवाय कोणीही, स्वयंपाक बनवणाऱ्याने देखील अन्नाची चव घेऊ नये, व्हेरी इम्पॉर्टंट. नैवेद्य दाखवण्याची प्रक्रिया काय आहे? श्रीकृष्णांना नैवेद्य दाखवण्यासाठी वेगळी थाळी, वाट्या आणि पेले असावेत, जे आपण कधी वापरू नयेत. वेगळी म्हणजे सेपरेट असावेत. त्यांचा उपयोग केवळ श्रीकृष्णांसाठीच करावा. नैवेद्यासाठी बनवलेली व्यंजने थाळीमध्ये मांडावीत. ताज्या पाण्याने भरून एक तांब्या व पेला ठेवावा. लिंबाची फोड, बिया काढून किंचित मीठ थाळीत वाढावे. द्रवरूपी व्यंजने, उदाहरणार्थ डाळ, पातळ भाजी, दही वाट्यांमध्ये वाढावी. शेवटी प्रत्येक व्यंजनावर एक एक तुळशीपत्र ठेवावे. परवा पण आपण वाचत होतो की सेपरेट खुर्ची असली पाहिजे, सेपरेट टेबल असले पाहिजे. आणि आता जे आपण वाचतोय ते असं नाहीये की प्रत्येकाने केलं पाहिजे. जशी आपली कुवत आहे, जसं आपल्याला जमतंय तेवढं आपण केलं पाहिजे. भाव महत्वाचा. अशा प्रकारे व्यंजनांनी सजलेले ताट श्री विग्रहांपुढे किंवा छायाचित्रांसमोर एका चौरंगावर ठेवावे. नैवेद्याचे आस्वादन श्रीकृष्ण कसे घेतील या भावनेने आसनावर बसून ध्यान करीत, घंटा वाजवीत पुढील मंत्र 3 वेळा उच्चारावेत. 3 वेळा. याच्यामध्ये कसं असतं, पहिलं असतं ते शिल प्रभुपादांचा प्रणाम मंत्र असतो, दुसरा असतं ते चैतन्य महाप्रभूंचा प्रणाम मंत्र असतो, आणि तिसरं असतं ते भगवान श्रीकृष्णांचा प्रणाम मंत्र असतो. हे तुम्हाला पुस्तकात वगैरे सापडेल. नाही सापडलं तर मेसेज करा, मी तुम्हाला पाठवतो. कारण हे सुरुवात केली पाहिजे. कालचं जे होतं आरती वगैरे ते हळूहळू सुरुवात करा, काही हरकत नाही. परंतु प्रसाद मात्र फ्रॉम डे 1 भगवंतांना अर्पण केल्याशिवाय अजिबात खायचं नाही. कारण भगवान श्रीकृष्ण स्पष्टपणे भगवद्गीतेमध्ये सांगतात की जो मला अर्पण केलेलं अन्न खातो तो पाप खात असतो. व्हेरी क्लिअर. त्यामुळे हे 3 मंत्र आपल्या भक्तांकडून, आपल्या सत्संगातल्या भक्तांकडून घ्या, किंवा आम्हाला मेसेज करा, किंवा हे पुस्तक आहे, पुस्तकामध्ये दिलेलं आहे. आजपासूनच भोग लावायला सुरुवात करा. हे 3 मंत्र, प्रत्येक मंत्र 3-3 वेळा म्हणायचा. पहिला मंत्र आहे शिल प्रभुपादांचा प्रणाम मंत्र, जो सर्वांना माहिती आहे. नमः ओम विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिन इति नामिने. नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. दुसरा आहे चैतन्य महाप्रभूंचा प्रणाम मंत्र. नमो महाबदान्याय कृष्ण प्रेम प्रदायते कृष्णाय कृष्ण चैतन्य नामने गौरात्विसे नमः. आणि तिसरा भगवंतांचा प्रणाम मंत्र. नमो ब्रह्मण्य देवाय गो ब्राह्मण हिताय च जगद हिताय कृष्णाय गोविंदाय नमो नमः. एखाद्या अधिकृत गुरूंचा आश्रय स्वीकारला असल्यास त्या गुरूंचा प्रणाम मंत्र देखील 3 वेळा म्हणावा. सर्वप्रथम म्हणजे श्री शिल प्रभुपादांच्या प्रणाम मंत्र आधी उच्चारावा.
कारण ही पद्धती अशी असते की आपल्या वरच्या गुरूंना आपण हे अर्पण करतो, ते त्यांच्या गुरूंना अर्पण करतात, ते त्यांच्या गुरूंना अर्पण करतात. आपण डायरेक्टली अर्पण करण्याची आपली अजून पात्रता नाही, म्हणून ही जी हा जो सदाचार आहे, एटिकेट पाळावा लागतो आपल्याला. श्री गुरूंचे स्मरण करीत नैवेद्य त्यांना अर्पण करावा. पुढे गुरु भगवान श्रीकृष्णांना तो अर्पण करतात. 15 मिनिटांपर्यंत नैवेद्य तिथेच ठेवावा. नंतर थाळी उचलून मोठ्या भांड्यामध्ये प्रत्येक व्यंजन पुन्हा मिसळावे किंवा महाप्रसाद वाढण्यासाठी असलेल्या पात्रात काढावे. नैवेद्य दाखवण्याची ही अत्यंत सोपी पद्धत आम्ही सांगितली, परंतु प्रेम आणि भक्तिभावाने अर्पण केलेला नैवेद्यच भगवंत स्वीकार करतात. आता इथे एक गोष्ट सांगितलेली नाही आहे, जनरली माहिती आहे म्हणून सांगितली नसेल, ती म्हणजे नैवेद्य दाखवताना, भगवंतांना अर्पण करताना भगवंतांची खोली किंवा भगवंतांचं जे तुम्ही अल्टर तयार केलेलं असतं पडदा लावून, ते बंद असावं. बंद करून आतमध्ये अर्पण करावं आणि 15 मिनिटांनी जेव्हा आपण ते परत घ्यायला जातो तेव्हा परत उघडून मग परत घ्यावं. अल्टर बंद करताना, अल्टर उघडताना, देवघर बंद करताना, देवघर उघडताना किंवा पडदा बंद किंवा करताना, पडदा उघडताना घंटी वाजवावी किंवा 3-4 वेळा टाळ्या वाजवाव्या. जर खरोखरचा दरवाजा असेल तुमच्या देवघराला तर दरवाजा ठोठावावा 3 वेळा. ही एक पद्धती असते भाव निर्माण करण्यासाठी. विशेष शब्दांचा प्रयोग केला जातो, तो म्हणजे स्वयंपाकासाठी असलेला कच्चा माल म्हणजे भाज्या, धान्य इत्यादी किंवा नैवेद्य न दाखवलेली व्यंजने यांना भोग किंवा नैवेद्य म्हणतात. असं मी मगाशी सांगितलं तुम्हाला. मराठीमध्ये नैवेद्य म्हणतात, परंतु भोग हा शब्द प्रचलित आहे सगळीकडे. तुम्हाला नैवेद्य कुठे ऐकायला मिळणार नाही. हिंदीमध्ये, संस्कृतमध्ये भोग म्हणतात, त्यामुळे ते सगळीकडेच प्रचलित झालंय आणि लोकांना पण तेच माहिती झालंय, त्यामुळे आपण पण सगळे भोगच म्हणतो. श्रीकृष्णांना अर्पण केलेल्या व्यंजनांना प्रसाद किंवा महाप्रसाद असे म्हणतात. शुद्ध भक्तांद्वारा ठेवलेल्या शेष किंवा उच्छिष्ट प्रसादाला महाप्रसाद असे म्हणतात. शुद्ध भक्ताद्वारे बरं का. एखादा व्यक्ती मुद्दामून ठेवत असेल, हा घ्या माझा महाप्रसाद, ते थोडस केअरफुली घ्या. स्वयंपाक करण्यासाठी व प्रसाद खाण्यासाठी पात्रे कशी असावेत? सध्याच्या काळात भारतामध्ये अल्युमिनियम धातूची भांडी स्वयंपाकामध्ये सर्रास वापरली जातात. वास्तविक ती विषारी आहेत, त्यामुळे भगवंतांना भोग बनवण्यासाठी अयोग्य आहेत. स्वतः पण आपण खाल्लं नसलं पाहिजे. सगळ्यासाठी हे लागू होतं. जे भोग बनवण्यासाठी आपण गोष्टी आणतो त्या विषमुक्त असाव्यात, स्वच्छ आणि शुद्ध असाव्यात. जी भांडी आपण वापरतो ती अल्युमिनियमची, प्लास्टिकची वगैरे वापरायची नाही. चिनी माती, काच, अल्युमिनियम आणि प्लास्टिक पासून निर्मिलेली भांडी व पेले यांना वैदिक संस्कृतीमध्ये निकृष्ट दर्जाचे मानले आहे. चिनी माती देखील, कप बशी वगैरे असते किंवा प्लेट्स बऱ्याचदा चिनी मातीच्या बनलेल्या असतात. भारतामध्ये खूप कमी वापरलं जातं. काचेचं पण वापरलं नसलं पाहिजे, अल्युमिनियमचं तर अजिबातच वापरलं नसलं पाहिजे, आणि प्लास्टिकचं तर स्वप्नात देखील विचार करू नका, अजिबात वापरलं नसलं पाहिजे. चांदीची, दगडाची व धातूची भांडी भोग बनवण्यासाठी उत्तम आहेत. दगडाची म्हणजे मातीची देखील. पारंपरिक पद्धतीत अपवित्र मानलेली स्टेनलेस स्टीलची भांडी आता अनेक उच्चवर्गीय घरामध्ये मोठ्या प्रमाणात वापरली जातात. स्टेनलेस स्टीलला पण मान्यता नाही आहे. धातूची म्हणजे काय? लोखंडाची, पितळेची, काय म्हणतात त्याला, तांब्याची वापरू शकतो आपण. जनरली भारतामध्ये सगळ्या घरामध्ये पितळेची भांडी वापरली जायची पूर्वी. मोठ्या स्वयंपाकाला वगैरे पितळेची, छोट्या स्वयंपाकाला मातीची भांडी वापरली जायची. आणि प्रसाद ग्रहण करायला देखील पितळेची, मातीची अशीच वापरायची जायची. पण आजकाल सर्रास प्रत्येक घरामध्ये स्टेनलेस स्टीलच वापरलं जातं. आपल्याला वाटतं स्टेनलेस स्टील म्हणजे लोखंड आहे, पण ऍक्च्युली ते लोखंड नसतं. त्याच्यामध्ये देखील भरपूर
ऍड केलेले असतात वेगळे धातू, त्याला गंज चढू नये म्हणून. थाळ्यांमध्ये पत्रावळ सर्वोत्तम आहे. तुमच्याकडे केळीची झाडं असतील तर केळीची पानं वापरणे बेस्ट. पत्रावळी जे पळसाच्या पानाची बनवलेली असतात बेस्ट. माफ करा, पत्रावळी द्या म्हटलं की आजकाल प्लास्टिकचे देतात त्याला पत्रा, आणि ते नुसतंच प्लास्टिकचं आणि त्या पुठ्ठ्याचं नसतं तर इतकं घाण वास येतो त्याला, त्या पुठ्ठ्याचा, जे सगळ्या समारंभामध्ये आपल्या सत्संगामध्ये देखील वापरले जातात. ते पहिल्यांदा बंद करा. तुमच्या सत्संगामधल्या भक्तांकडून पैसे गोळा करा, कॉन्ट्रीब्युशन काढा आणि स्टीलचे प्लेट्स घेऊन या, असे कंपार्टमेंट असलेले मंदिरामध्ये वगैरे असतात. हे फालतूचं जे पत्रावळी आहे ना, जे मॉडर्न पत्रावळी, त्याला पत्रावळी म्हटलंच नसलं पाहिजे, कोणी नाव ठेवलं माहिती नाही. पत्रावळी याच्यामध्ये पत्र असलं पाहिजे, पान असलं पाहिजे झाडाचं, त्याला पत्रावळी म्हणतात. हे माहिती कसे बनवतात? मोठ्या मोठ्या कंपनीचे जे पॅकेजिंग असतं त्याच्यामध्ये प्रिंटिंग मिस्टेक किंवा रिजेक्ट केलेलं जे पॅकेजिंगचा माल असतो ना, तो आणला जातो आणि मशीनवरती प्रेस करून तुम्हाला दिलं जातं. काय घाणेरडे केमिकल वापरलेत कोणालाच माहिती नसते. का खातोय आपण? त्याच्यामध्ये भात आणि आमटी घालून मिक्स करून खातो आपण, होय नाही? जेव्हा लिक्विड आणि ते पण गरम मिक्स करतो त्यातले सगळे केमिकल्स त्याच्यामध्ये उतरतात. भगवंतांना तर दाखवलं नसलंच पाहिजे अशा अशामध्ये, आपण स्वतः देखील कधीच खाल्लं नसलं पाहिजे. आणि एकदम थर्ड क्लास क्वालिटीची ती वाट्या वापरतो आपण प्लॅस्टिकची, आणि पेले वापरतो. 10 रुपयाला 50 येतात. पैसा वाचवण्यासाठी काहीही चालू आहे सध्याच्या जगामध्ये. घरामध्ये उत्तम केळीची झाडं लावा, केळीची पानं वापरा, एकदम बेस्ट. थाळ्यांमध्ये पत्रावर सर्वोत्तम आहे, कारण एकदा वापरून ते फेकता येतात, त्यामुळे शुद्धता राहते. कसं धुतलंय काय धुतलंय ते प्रश्नच नाही. नेक्स्ट सेक्शन आहे प्रसाद ग्रहण करणे. प्रसाद ग्रहण करणे म्हणजे साधारण खाणे नव्हे, तेव्हा प्रसादाचा आदर करणे असे आम्ही म्हणतो. कारण प्रसाद स्वतः भगवान आहेत. प्रसादाच्या रूपामध्ये भगवंतांची कृपा, भगवान आपल्याला मिळत असतात. ते प्रसाद खायचं नसतं किंवा ग्रहण पण करायचं नसतं, प्रसादाचा आदर करायचा असतो. इंग्लिशमध्ये म्हणतात ऑनरिंग प्रसादम. प्रसाद खाणे असे नाही. रोज आपण म्हणताना देखील असंच म्हटलं पाहिजे, प्रसादाचा आदर करणे. ऍक्च्युली खूप अवघड आहे. आम्ही इंग्लिशमध्ये जेव्हा आपण म्हणत होतो अमेरिकेत राहताना, इथे आल्यानंतर आमची पण सवय गेली, संघाचा इफेक्ट. सौभाग्यशाली व्यक्तींनाच कृष्ण प्रसाद ग्रहण करण्याची संधी मिळते. साधी सोपी गोष्ट नाही आहे ही. श्रीकृष्णांनी चाकलेल्या उच्छिष्ट अन्नाला प्रसाद किंवा कृपा म्हणतात. प्रसादचा अर्थ असतो ऍक्च्युली कृपा, त्यांची कृपा. कारण श्रीकृष्ण इतके दयाळू आहेत की केवळ सर्वसामान्य खाण्याच्या क्रियेद्वारे सुद्धा आध्यात्मिक उन्नती करण्यास ते आपणास सहाय्य करतात. जिथे लोकांना काहीच समजत नाही तिथे प्रभुपाद नेहमी म्हणायचे, प्रसाद द्या, चला. कीर्तन पण करायचे नाहीत, प्रवचन द्यायचे नाहीत, कारण ते समजण्याच्या पलीकडे आहेत ऍक्च्युली. ते प्रसाद खाऊन हळूहळू कीर्तन ऐकण्याच्या लेवलला येतील, मग आपण कीर्तन करू. तर प्रसाद हे खूप सहाय्यकारक असतं आपल्याला भक्तीमध्ये पुढे जाण्यासाठी. श्रीकृष्ण प्रसाद हा श्रीकृष्णांहून अभिन्न आहे. मगाशी मी म्हटलं ते श्रीकृष्णच आहे. आदर भावनेने तो ग्रहण करावा अथवा इतरांना वाटावा, अतिशय आदराने. याचा अर्थ काय? प्रसाद मोजकाच घ्यावा, ताटामध्ये ठेवून उठू नये, अगदी चाटून पुसून खावा, वाया घालवू नये, हे लक्षात ठेवलं पाहिजे. व्हेरी इम्पॉर्टंट. ब्रह्मचार्यांना, लहान मुलांना तर खूप स्ट्रिक्टली याचं ट्रेनिंग दिलं पाहिजे. ताटामध्ये प्रसाद ठेवायचं नाही, एक कणही ठेवायचं नाही. काही ब्राह्मण ब्रह्मचारी लोक तर शेवटी परत ताटामध्ये पाणी घालून व्यवस्थितपणे धुवून ते पिऊन टाकतात. कारण कण आणि कण भगवान श्रीकृष्ण आहेत, की नाही? वाढताना केअरफुली वाढलं पाहिजे, सांडणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. बनवताना काळजी घेतली पाहिजे, वाढताना काळजी घेतली पाहिजे, खाताना काळजी घेतली पाहिजे, कारण ते स्वतः भगवान श्रीकृष्ण आहेत.
हा आदर जर मनामध्ये उत्पन्न झाला तर मग ह्या गोष्टी आपोआप होतात, नाही असं नाही. प्रसाद ग्रहण करण्यापूर्वी शरीर अविद्याजाल ही प्रार्थना भक्तगण म्हणतात. परवा आपण काल आपण वाचली नाही, ती टाळली ऍक्च्युली. आज पण की मी काही वाचत नाही, तुम्ही ते कोणाकडून तरी घ्या. जनरली आपल्या इकडे वारकरी संप्रदायामध्ये पसायदान म्हणायची सवय असते. बऱ्याचदा हा प्रश्न उद्भवतो की आम्ही या संप्रदायातले आहोत, ते कंटिन्यू करू का, हे बदलू? काही फरक पडत नसतो, तुम्ही बदलला तरी आणि नाही बदलला तरी. परंतु बदललेलं चांगलं असतं, कारण सगळ्यांच्या बरोबर ऍक्च्युली सगळ्याचा अर्थ एकच असतो. परंतु आपण यांना आचार्य मानलेला आहे किंवा गुरु मानलेला आहे, किंवा सगळ्यांच्या बरोबर एकत्र भक्ती करायला काही हरकत नाही. पसायदानचा पण अर्थ जवळपास तोच असतो, याचा पण अर्थ भगवंतांना आपण कृतज्ञतेने कृतज्ञ भावनेने ते थँक्यू म्हटलेलं असतं. मग तो पद्य रूपामध्ये, अगदी सुंदर कविता रूपामध्ये आपल्या आचार्यांनी लिहिलेला आहे, तेवढंच. त्याचा भाव जर आपल्या लक्षात आला तर काही हरकत नाही. तर ही प्रसादाची प्रेयर जी आहे, प्रार्थना आहे, ती रोज म्हणायला सुरुवात करा. नुसतंच उत्सवामध्ये, नुसतंच सत्संगामध्ये म्हणू नका. रोज घरी पण म्हणायला सुरुवात करा, हळूहळू ते भाव येतील. भक्त नेहमी बसूनच प्रसाद घेतात. उभे राहून खाणे हे केवळ असभ्यच नव्हे तर आरोग्यासाठीही हानिकारकही आहे. खुर्चीवरती बसून टेबलवरती ठेवून खाणे हे देखील असभ्य आणि हानिकारकच आहे. ऍक्च्युली त्याला सभ्य कुणी केलं माहिती नाही. आजकाल ते सभ्य झालंय आणि खाली बसून खाणे असभ्य झाले. कारण इंग्रजांची नक्कल करायची आपल्याला सवय लागलेली आहे. काही काही देशांमध्ये काही मी जेव्हा पहिल्यांदा इजिप्तला गेलो होतो, तिथे आमच्या आमची मेन कंपनी नॉर्वेची होती, तिथले पण इंजिनियर यायचे आणि ते भात देखील काट्या चमच्याने खायचे. आम्हाला आश्चर्य वाटायचे आणि आमच्याकडे आश्चर्याने बघायचे, तुम्ही हाताने खा खात. कुठली सभ्यता आणि कुठली काय भारतीय? आपली सभ्यता सोडून दुसऱ्याची सभ्यता कशाला घ्यायची आपल्याला? आपले ऋषी मुनी, आई वडील, पितर, पंजोबा, आजोबा काय मूर्ख होते का? त्यांचा अपमान करून त्या एलिझाबेथ राणीचा मान ठेवण्यामध्ये कुठला आलाय? ही फालतूगिरी. जसं काल आम्ही चर्चा करत होतो, मुद्दा म्हणून इंग्लिश बोलायचं, मुद्दा म्हणून हिंदी बोलायचं, हे सगळं बंद केलं पाहिजे आपण. की कसलीही तुमची भाषा असू दे, जी बोली भाषा आहे, समोरच्याला समजेल न समजेल विचार करायचं नाही, जे मनात आहे ते बोलायचं. जसं आपण रोज खातो तसं खायचं, परंतु थोडंफार कसंही वागणे किंवा कसंही अन्न इकडे तिकडे फेकणे किंवा ताटात ठेवणे, या थोड्या सभ्यतेच्या गोष्टी आहेत, त्या शिकायच्या बस. आरोग्यासाठी देखील हे हानिकारक असतात, माहिती आहे तुम्हाला? जेव्हा आपण मांडी घालून बसून प्रसाद घेतो तेव्हा पोटामधल्या ज्या विशिष्ट काय म्हणतात त्याला, नर्व्हजला, नसा असतात, त्या मेंदूला सिग्नल पोहोचवतात की पोट भरलेलं आहे. जेव्हा तेच तुम्ही थोडस रिलॅक्स्ड होऊन खुर्चीवर बसता, त्या नसांना मेंदूला सिग्नल द्यायला वेळ लागतो, पोट भरलेला आहे सिग्नल द्यायला, कारण ते थोडेसे रिलॅक्स झालेले असतात. जेव्हा उभारून खाता तेव्हा तर ते सुट्टे झालेले असतात, ते तुम्हाला कळतच नाही पोट भरलेलं. म्हणून बसून उभारून आपण दाबून खातो, मग आरोग्याचे सगळे प्रॉब्लेम सुरू होतात. 5 हातांनी हात लावून खाणे, याच्या मागे देखील आयुर्वेद आहे, आरोग्य आहे. ऑफकोर्स हात स्वच्छ धुतला पाहिजे. ही संस्कृती जी आहे ना, हात न धुता प्रसादाला बसणे, मला आश्चर्य वाटतं. मी भारतामध्ये आल्यानंतर देखील मी इतकं बघतोय की हात न धुता प्रसादाला बसतात. कुठे घाणेरडे कुठे कुठे हात लावलेला असतो आपण. आणि घाणेरड्यापेक्षा आजकाल सगळ्यात डेंजरस गोष्ट आहे ती म्हणजे कुठे कुठे केमिकलला हात लावलेला असतो आपण. ऑर्गॅनिक घाण एक वेळ ठीक आहे, तुमचं थोडस आरोग्य शक्ती वाढवेल. आणि म्हणून बघा, 10 मधल्या 9 लोकांना आज जर टेस्ट केलं आपण, व्हिटॅमिन B12 ची डिफिशियन्सी असते. कारण व्हिटॅमिन B12 हा धुळीतूनच मिळत असतो आपल्याला. हे अति स्वच्छ राहणे, हे हाताने जेवायचं नाही, चमच्याने जेवायचं.
काही बॅक्टेरियाज असतात, असू देत, ते आपल्या शरीराला चांगले असतात ऍक्च्युली, आपली रोगप्रतिकार शक्ती वाढवतात. लहान मुलांना तर हातानेच जेवायला शिकवायचं, लक्षात ठेवा. थाळीमध्ये वाढलेले सर्व काही ग्रहण करावे. मगाशी मी बोललो की ठेवू नये. हे एका शिष्टाचाराच्या दृष्टीने जरी पाहिलं तरी चांगलं आहे. ज्यांनी बनवलेलं असतं, ज्यांनी उगवलेलं असतं, ज्यांनी पिकवलेलं असतं, त्याचा केवढा मोठा अपमान आहे. आपण आहे तशी भाजी सोडून उठतो. ठीक आहे, एखाद्या वेळेस चुकून एक्स्ट्रा तिखट झालं असेल, एक्स्ट्रा मीठ झालं असेल, किंवा एकदम असं म्हणजे कडवट वगैरे लागत असेल तर ठीक आहे सोडायला, परंतु मुद्दामून केल्यासारखं काही लोक करतात. काही लोक मी बघितलंय, अक्षरशः मला आश्चर्याचा धक्का बसतो. पोहे घेतात प्लेटमध्ये खायला आणि असं स्टाईल म्हणून पोह्याचे तुकडे सगळीकडे थोडे थोडे सोडून उठतात. अरे का? ते सगळं गोळा केलं तर 1-2 चमचे होतील एवढं सोडून उठतात. आणि बऱ्याचदा मी पाहिलेलं आहे फक्त स्टाईल म्हणून. काय मूर्खपण आहे. ज्यांनी बनवलं त्यांनी किती कष्टाने बनवलेलं असेल. ते जे सगळे व्यंजन वापरली त्याच्यामध्ये, त्याचं मूल्य काय असेल. त्या शेतकऱ्याने ज्याने बनवलं त्याने किती कष्ट घेतले असेल. काहीतरी विचार करायचं की नाही आपण. आणि आता तर आपण भक्त झालोय, आपण प्रसादाला ताटामध्ये बघतोय हे भगवान श्रीकृष्ण आहेत स्वतः प्रसाद रूपामध्ये. ते कसं काय सोडून उठतो आपण ताटामध्ये. व्हेरी बॅड, लक्षात ठेवा. खूप 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 वाईट आहे ही गोष्ट. साधारण अन्न सोडणे किंवा फेकणे हे देखील पाप आहे, लिहितात महाराज इथे. साधारण म्हणजे त्याला प्रसाद न समजता देखील जो खातो त्याने देखील ते सोडलं नसलं पाहिजे किंवा टाकलं नसलं पाहिजे. खूप मोठं पाप आहे ते ऍक्च्युली. आणि मग कृष्ण प्रसादाविषयी काय बोलावे. त्याला तर अजिबात सोडलं नसलं पाहिजे, अजिबात टाकलं नसलं पाहिजे. म्हणून वाढप्यांनी विचारूनच थोडे थोडे वाढावे. आणि आपण देखील घेताना आपली कपॅसिटी बघून, आपल्याला माहित नसेल तर थोडंसं टेस्ट करून मगच थोडं थोडं घ्यावं. वैदिक संस्कृतीमध्ये डाव्या हाताने खाणे निषिद्ध मानले आहे. उजव्या हाताने खावे. शांत चित्ताने समाधानाने प्रसाद ग्रहण करावा. विशेष करून लहान मुलांना मोबाईल वरती कार्टून बघत, टीव्ही वरती कार्टून बघत वगैरे प्रसाद ग्रहण करू नये. बऱ्याच घरामध्ये मी पाहिलेलं आहे, असं ताट स्वयंपाकघरातून स्वतः घेऊन येतात, टीव्ही समोर बसतात, टीव्ही ऑन करतात आणि मग जेवतात. जे खातोय त्याच्याकडे लक्ष नाही, ज्यांनी बनवलंय त्याच्याबद्दल कृतज्ञता नाही. किती मूर्खपण आहे. आणि हे पचत पण नाही. इट्स व्हेरी इंटरेस्टिंग. तुम्हाला आश्चर्य वाटेल, मी परवाच हे बघत होतो की अमेरिकेमध्ये एक संशोधन रिसर्च केलं त्यांनी की उंदरांना 1 महिनाभर त्यांनी चीज बटर खायला दिलं आणि त्याच्यामध्ये ते 2 ग्रुप केले. एका उंदरांना फक्त चीज आणि बटर टाकलं आणि दुसऱ्या उंदरांना चीज बटर हाताने दिलं, हाताने भरवलं, खाताना हात फिरवलं, थोडस सॉफ्ट म्युझिक लावलं आणि त्यांच्या लक्षात आलं की जे अशा प्रकारे प्रेमाने ज्यांना दिलेलं, प्रेमाने भरवलं होतं, त्यांच्यामध्ये त्या बटर आणि चीजमध्ये कोलेस्ट्रॉल कधीच वाढला नाही, अजिबातच वाढला नाही. आणि ज्यांना विदाउट प्रेमाने नुसतं असं टाकून दिलेलं, त्यांचा एकदम हाय लेवलला गेला. म्हणजे तुमच्या लक्षात येते का, सायन्स इथे फेल होतं ऍक्च्युली, की बॉडीमध्ये काय अशी रचना आहे जी भावनेच्या स्तरावरती जाऊन मेटाबॉलिझम चेंज करते. अमेझिंग. हो मेटाबॉलिझम म्हणजे आपली शरीराची खाल्लेलं अन्न पचवून त्याचं आपल्या शरीराला लागणाऱ्या तत्वांमध्ये कन्वर्ट करणे, बदल करण्याची ही जी प्रक्रिया असते ना, ती आपण किती शांत आहोत, समाधानी आहोत, आपल्याला देणाऱ्यांचा भाव कसा आहे, कसल्या वातावरणामध्ये आपण खात आहोत, ह्याच्यावर अवलंबून असते. इमॅजिन. म्हणून आपण बघतो आज साध्या सोप्या शब्दामध्ये देखील आपल्याला हे समजू शकतं की घरातले सगळेजण तेच अन्न खातात
परंतु एकाला व्हिटॅमिन बी ची डिफिशियन्सी असते, एकाला होत नाही. असं कसं काय? हा प्रश्न कधी पडलाय तुम्हाला? हो की नाही? घरातले सगळे सेम टू सेम खात असतात, मग एकाला हे व्हिटॅमिन कमी पडलं आणि एकाला कमी पडलं नाही, असं कसं काय? एकाच घरातले आहेत. एका दुसरा % बाहेरचं खाणं सोडलं तर 99% एकच खाणं खात असतात. तीच भाजी का असतं, तीच भाजी, तरी देखील वेगवेगळं पचतं. हे शरीर ग्रेट बनवलेलं आहे भगवंतांनी ऍक्च्युली, याच्यासारखं मशीन नाही दुसरं. त्यामुळे आपल्या शास्त्रामध्ये, आपल्या आयुर्वेदामध्ये जे सांगितलंय ते थोडंफार विश्वास ठेवायला शिका, थोडंफार त्याच्यावरती चिंतन करायला शिका. अन्न आणि खाण्याच्या सवयी पुढचा सेक्शन दिलेला आहे. पूर्ण होईल की नाही सांगता येत नाही. होईल. फास्ट वाचूया जरा थोडंसं. वेदांमध्ये एक वाक्य आहे, आहार शुद्ध सत्वशुद्धी, असे वेदवाक्य आहे. इथं पुढचं दिलेलं नाही, पण पुढचं पण खूप महत्वाचं आहे त्याच्या. आहार शुद्ध सत्वशुद्धी, सत्वशुद्ध ध्रुवा स्मृती. भगवंतांचं स्मरण तेव्हाच होतं जेव्हा आहार शुद्ध असतं, का त्याच्यामुळे सत्व आपलं शुद्ध होतं. प्रभुपाद मूर्ख नव्हते तुम्हाला सांगायला शेती करा, शुद्ध अन्न खावा म्हणून. आपल्याला वाटतं प्रभुपाद काय सांगतात. भगवंतांचं स्मरण कसं करणार तुम्ही, तुमचं अन्न शुद्ध नसेल तर? आहार शुद्ध सत्वशुद्धी हे वेद वाक्य आहे. आहार शुद्ध असेल तर व्यक्तीचे संपूर्ण अस्तित्व शुद्ध होते. वैदिक संस्कृतीचे अनुयायी आहाराविषयी अतिशय दक्ष असायचे. आता याच्यावरती बरेच लोक म्हणतात की प्रभूजी माझी कुवत नाही आहे, माझी परिस्थिती तशी नाही आहे. ठीक आहे, पण तुमच्या मुलाची तशी परिस्थिती बनवायचा प्रयत्न करा ना. आजकाल आपण काय करतोय, मुलांना फक्त शाळा कॉलेजमध्ये घेऊन मोठी डिग्री मिळून मोठ्या कंपनीमध्ये मोठं पॅकेज मिळवणे, याचा अर्थ नाहीये तुम्हाला शुद्ध अन्न मिळेल. नाही मिळणार. जाऊन विचारा पुण्यातल्या मुंबईतल्या लोकांना. ज्याच्याकडे 10 गुंठे जमीन आहे तोच शुद्ध अन्न खातो आता सध्याच्या स्थितीला. दुर्दैवाने तोही खात नाही, कारण त्याला अध्यात्माचं ज्ञान नाही. तुम्हाला शुद्ध अन्न खायचं असेल तर त्या स्थितीला आलं पाहिजे, आणि तुम्हाला जमत नसेल तरी निदान मुलांना त्याप्रमाणे ट्रेनिंग द्या. वैदिक संस्कृतीचे अनुयायी आहाराविषयी अतिशय दक्ष असायचे. आहार हे मेडिसिन म्हणून, औषध म्हणून खाल्लं जायचं. आज आपण औषध आहार म्हणून खाते, भरभरून, सकाळ दुपार संध्याकाळ भरलेलं असते काय. कारण स्वयंपाक बनवणाऱ्या व्यक्तीची भावना त्या अन्नात उतरते. इथपर्यंत विचार केला गेलेला आहे वैदिक शास्त्रांमध्ये. आपण फक्त व्हिटॅमिन ABCD A to Z फक्त विचार करतो. तो कोण बनवतो, कुठून येतं, अजिबात विचार करत नाही. किती दिवस ठेवलेला आहे हे सगळं आयुर्वेदामध्ये विचार केलं जाते. अस्वच्छ सवयी व अशुद्ध भावना असलेल्या व्यक्तींच्या हाताचे अन्न जर खाल्ले तर भक्ताची भावना दूषित तर होतेच, शिवाय बनवणाऱ्याच्या पापकर्माचे भागीदारही व्हावे लागते. म्हणून बाहेरचं अन्न खायचं नाही. ज्याला एखाद्याला अस्वच्छ सवयी असतात, भावना ज्याच्या अशुद्ध असतात, बाहेरचं अन्न, शिजवलेलं अन्न खायचं नाही. बाहेर तुम्ही आपल्या नातेवाईकांकडे, मित्रांकडे दूध घेऊ शकता, फळ घेऊ शकता, जे त्यांनी बनवलेलं नाही. ते जेव्हा बनवतात तेव्हा त्या बनवण्याच्या प्रक्रियेमध्ये ते भाव उतरलेले असतात. लक्षात ठेवा, नुसतेच भाव नाही तर त्यांच्या पापाचे पण आपण भागीदार होतो. त्यामुळे येस ठीक आहे, एक शिष्टाचार आहे, आपण मित्रांकडे वगैरे गेल्यावरती घ्यावं लागतं, पण तू स्ट्रिक्टली बंद करायचं. नो म्हणजे नो सुरू करायचं. भगवान श्री चैतन्य महाप्रभूंनी म्हटले आहे, विषयलोलुप म्हणजे काय? इंद्रियांच्या सुखामध्ये लालसा असणारा विषय लोलुप. व्यक्तीने शिजवलेले अन्न खाल्ल्याने चेतना दूषित होते. म्हणजे काय, आपण पण इंद्रिय सुखाच्या मागे लागतो, तशी चेतना तशीच होणार. आणि जेव्हा चेतना दूषित होते तेव्हा श्रीकृष्णांचे चिंतन योग्य रीतीने करणे अशक्य होते. श्री चैतन्य चरितामृतामध्ये अंत्यलीलेमध्ये म्हटलेले आहे. म्हणून केवळ कृष्ण प्रसाद ग्रहण करण्याचा नेम भक्तगण करतात. व्हेरी इम्पॉर्टंट.
बऱ्याच अशा घटना तुम्हाला असं वाटेल की प्रभूजी एका दिवसाने काय होतं. सिरियसनेस नाही आपल्यामध्ये. ब्राह्मण दीक्षित भक्त मला फोन करून सांगतात की मी तुमच्या घरी येतोय भेटायला. मी त्यांना फोन करून व्यवस्थितपणे सांगितलेलं आहे की तुमच्यासाठी प्रसादाची व्यवस्था केलेली आहे. मध्ये रस्त्यात हॉटेलमध्ये जाऊन पुरी भाजी खाऊन येतात. वेळेवर आल्यावर देखील हे काय आपल्या डोक्यात भरवलंय कुठल्या तरी मूर्खाने की कुठल्याही बिन कांदा लसूणचं कुठेही काही खाल्लं तरी चालते. ठीक आहे, नातेवाईकांकडे एखाद्या वेळेस प्रेशर असतं थोडंसं, एखाद्या वेळेस ठीक आहे, मी मान्य करतो. परंतु हे हॉटेल, बेकरी, वेगवेगळ्या मोठ्या फंक्शन्स मध्ये वगैरे काही गरज नाही. कोण बघतंय तुम्हाला खाल्लंय की नाही? काय गरज आहे? प्रभुपाद नेहमी म्हणायचे स्वीट मीट शॉप मध्ये जाऊन खायची. हे जिभेचे चोचले आहेत आपले, दुसरं काही नाही आहे. हे जे भक्त तुम्हाला सांगतात ना कुणीही बनवलेला आपोआप प्रसाद होतं, तुम्ही जर बसून प्रसाद प्रेयर म्हटलं तर मग तुम्ही घरात पण ते करू शकता ना, मग बाहेरच का करायचं फक्त? काही भक्त लोक म्हणतात विष्णू 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 असं 3 वेळा म्हणा, ते प्रसाद होते, मग प्रसाद आमचा प्रार्थना म्हणा आणि घ्या. कुठे लिहिलंय? तुम्ही मला कुठल्याही पुस्तकामध्ये हे काढून दाखवा. कुठेही लिहिलेलं नाही. सगळा मूर्खपणा बंद करायचा आणि आपल्याला मनाचा निग्रह पण करायचा आहे. मनाची तपस्या, मन पण कंट्रोलमध्ये ठेवायचंय. त्याला पण मदत होईल ना. आहे तुम्ही प्रवासामध्ये, खाऊ नका एक दिवस, काय फरक पडतो? अतिच अनकंट्रोल्ड झालं, वीक वाटायला लागलं, फळं खावा, केळी खावा, बेस्ट. केळीनं असं पोट भरतं तुम्हाला काही जाणवणार पण नाही. दूध प्या. केअरफुल राहायला पाहिजे या बाबतीत. प्रभुपादांचे एक शिष्य याच्या बाबतीत एक स्टोरी सांगतात की ते कॅनडावरून येत होते, 15-20 तासाचा प्रवास होता. थोडंसं प्रसाद पॅक करून घेतलेलं. मग रात्री ज्या ठिकाणी राहिले, सकाळी उठून तिथला देखील प्रसाद थोडासा खाल्ला, कारण कालचा थोडा संपलेला. आणि पुढे जाऊन एका ठिकाणी थांबल्यानंतर पेपरला त्यांना बातमी दिसली की त्या हॉटेलमधला जो स्वयंपाकी होता त्याला पोलिसांनी पकडलं चोरीच्या अटकेमध्ये. मी स्टोरी जरा फास्ट सांगतोय. त्याच्या आधी हे प्रभूजी पुस्तक वितरणाला गेले होते तेव्हा खूप खोटं बोलायला लागले. ते म्हणायला लागली आणि ते घरी आल्यावर विचार करायला लागली, आयुष्यात मी पुस्तक वितरण करताना कधीच खोटं बोललो नाही, आज का बोललो? आणि मग त्यांना हे न्यूजपेपरमध्ये कळालं की ज्याच्या हातचं अन्न काल खाल्लेलं त्याला चोर म्हणून पकडलंय काल. तर ती भावना त्यांच्यामध्ये आलेली आणि अशी इमिजिएटली येते बरं का, असं काही नाही 4 वर्षांनी येते वगैरे. कारण फूडचा इफेक्ट इमिजिएट असतो, की नाही, जस्ट लगेचच्या लगे. त्यामुळे केअरफुल राहिलं पाहिजे आपण. याचं सिंपल उदाहरण आहे ते म्हणजे बघा तुम्ही, बऱ्याचशा घरांमध्ये स्वयंपाक बनवायला बाई असते, कारण पैसे जादा झालेत आपल्याकडे, हो की नाही. आपल्या मुलावरती पण आपलं प्रेम राहिलेलं नाही. आपण चाललो ऑफिसला, मुलासाठी प्रसाद बनवायला बाई ठेवली. किती मूर्खपणा. ऐकायला देखील कसं वाटतं बघा. याच्यात स्त्री पुरुष समानतेचा काही संबंध नाही. ऐकायला फक्त कसं वाटतंय बघा. आता या सिच्युएशन मध्ये जेव्हा तुमचा मुलगा म्हणतो ना मला भूक लागली, अजून एक चपाती द्या, तेव्हा ती बाई पहिल्यांदा तोंड वाकडं करते आणि मनात विचार करते. कदाचित ती घाणेरडी असेल तर शिव्या देऊन विचार करेल की याच्यासाठी आता आणखीन एक चपाती बनवायची, मला वाटलं झालं काम. या भावना उत्पन्न होतात तिच्यामध्ये, कारण तिचा तुमचा काही संबंध नाही ना. काही लोक तुमच्यापैकी म्हणतील नाही प्रभूजी बरेच वर्ष झाले आमच्या घरात. अरे तरी पण काय झालं, तुमचं प्रेम कुठं आहे? तेच एखाद्या आईला जर मुलांनी म्हटलं मला भूक लागली आणखीन एक चपाती दे, आईच्या मनामध्ये न सांगता असे उफाळे उठतात प्रेमाचे. माझ्या मुलाने आणखीन एक चपाती मागितली, चेहऱ्यावरती ते दिसून येतं, हो की नाही. तुम्ही पण अनुभव घेतला असेल याचा. आणि हेच भाव त्या चपातीमध्ये येतात. त्या काम करणाऱ्या बाईचे भावच त्या चपातीमध्ये येतात. मग नंतर विचारायचं नाही तुम्ही माझा मुलगा सॉरी मग नंतर मुलगा मोठा झाला, जेलमध्ये गेला, तर मग विचारायचं नाही माझा मुलगा असा का झाला. लहानपणापासून खाल्लंच त्याने असलं सगळं. मग तुमच्या करिअरमध्ये पैसे मिळवल्याचा तिथं काही उपयोग नाही, होय की नाही. तर हे खूप महत्वाचं आहे. भाव शुद्ध असले पाहिजेत.
म्हणून आपण देखील बघा, जेव्हा सत्संगाला तुमच्या हा एक नियम लक्षात ठेवा, सत्संगाला जेव्हा नवीन भक्त येतात, कधी कधी खूप चांगले असतात मनाने आणि सगळं बघून त्यांना वाटतं की आपण पण सेवा करावी. प्रभूजी मी पण पुढच्या आठवड्यामध्ये काहीतरी बनवून आणतो किंवा आणते म्हणतात. त्यांना स्पष्टपणे सांगायचं, माताजी आमचा नियम आहे, निदान तुम्ही कंठीमाळ घातलेली असली पाहिजे, 4 नियमांचं पालन केलेलं असलं पाहिजे आणि निदान 1 माळ तरी जप करायला सुरुवात केली पाहिजे, मग तुम्हाला आम्ही परवानगी देऊ. आणि तेव्हा देखील एखाद्या वरिष्ठ माताजींकडून हे समजावून घ्या की कसा बनवायचा असतो. स्नान करायचा असतो स्वयंपाकघरात जाण्यापूर्वी आणि स्नान करूनच प्रसाद बनवायचा असतो. प्रसाद बनवताना टेस्ट करायची नसते, मन शांत ठेवायचं असतं, पिक्चरचे गाणी लावायचे नसतात, टीव्ही लावायचे नसतात. हे सगळे नियम त्यांना स्पष्टपणे सांगायचे, काही हरकत नाही, आणि विनम्रपणे सांगायचे. नाही नाही तुम्हाला काही करायची परवानगी नाही असं उद्धटपणा पण करायचं नाही, परंतु विनम्रपणे सांगायचं, नो प्रॉब्लेम. पुढे म्हणतात, प्रसाद केवळ कर्ममुक्त करतो असे नव्हे तर तो शुद्धीकारक देखील आहे. याचे मुख्य कारण म्हणजे कृष्ण भावनेच्या सिद्धांताचे पालन करणाऱ्या भक्तांकडून तो प्रेमाने बनवला जातो आणि श्रीकृष्णांना प्रेमाने अर्पिलेला असतो. आहाराबाबत दक्षता बाळगल्यात कृष्ण भावनेत शीघ्र प्रगती होते. म्हणून कृष्ण प्रसादच ग्रहण केला जावा, यासाठी जीवनाला तसे वळण लावावे. आपलं लाईफ थोडंसं चेंज करा, टायमिंग थोडंसं चेंज करा. कालच्या लेक्चरमध्ये मी सांगितलं, भगवंतांना अर्पण करायचं आहे भोग, परंतु असं नाही की आपल्याला पाहिजे त्या वेळेला अर्पण करायचं. आपल्या खाण्यापिण्याच्या वेळा, भगवंतांना भोग लावायच्या वेळा हे ठरलेल्या असल्या पाहिजेत. उगी जेव्हा कुठे पण उठून पण एक दिवस 9 वाजता, एक दिवस 10 वाजता, एक दिवस 12 वाजता असं करायचं नाही. आपल्या जीवनात पण नियमितपणा असला पाहिजे. तो नियमितपणा कशाच्या कुठल्या तरी कारणामुळे चुकत असेल तर ते कारण त्याचा विचार करून ते बंद करा, आणि तुमचं आरोग्यच टिकणार नाही. वेळेवर खाणे, वेळेवर झोपणे हे व्यवस्थित असलं पाहिजे. तथापि सर्वच भक्तांसाठी हे शक्य नसते. एकटेच राहणाऱ्या कामगार वर्गाला किंवा वारंवार प्रवास करणाऱ्यांना बाहेरचे विकतचे अन्न घ्यावे लागते. अशा प्रसंगी फळे आणि दुग्ध पदार्थ घ्यावेत, कारण अभक्ताने बनवलेले असले तरी असे पदार्थ पवित्र मानले जातात. दुग्ध पदार्थ म्हणजे काय? दूध, नुसतं दही, दूध नाही तर दही, ताक, लस्सी किंवा एखादी दुधाची मिठाई वगैरे चालतं. अगदी रेअर केसमध्ये बरं का ते देखील. बेस्ट म्हणजे फळं खाणे. न्यूट्रिशनली देखील खूप छान असतं हे सगळं. खानावळातील अन्नपदार्थ भक्तांनी खाणे चांगले नाही, म्हणजे मेस लावणे वगैरे. अगदीच नाईलाज असेल तर एखादी स्वच्छ आणि शुद्ध शाकाहारी खानावळ निवडावी. कांदा लसूण विरहित अन्न, म्हणजे ज्याला जैन थाळी म्हणतात, असावे. हे एकदम एक्स्ट्रीम केसेस मध्ये बरं का, अगदीच शक्य नसेल तुम्हाला. मांसाहार तसेच शाकाहार दोन्हीही मिश्र असलेल्या खानावळीत कधीही खाऊ नये. भांडी एक्सचेंज केले जातात, अदलाबदल केलेले असतात. अंडी ही शाकाहारी आहेत. बऱ्याच जणांना याच्यावरती विश्वास बसत नाही, परंतु अंडी ही शाकाहारी आहेत असं मोठा प्रचार सध्या भारतात होत आहे. जीवशास्त्रीय दृष्टिकोनातून वाढलेली सकस अंडी म्हणजे गर्भच, म्हणजे कोवळे मांस असते, आणि निकस अंडी म्हणजे कोंबडीचा मासिक स्त्राव असतो, त्यामुळे खायचं नाही. अंडी ही मांसाहारी असल्याचे शास्त्रांनी स्पष्टपणे सांगितले आहे, तेवढं आपल्याला शास्त्र प्रमाण बास आहे. दुसऱ्यांच्याकडून काय ऐकत बसू नका तुम्ही. त्याविरुद्ध कोणताही प्रचार म्हणजे पाखंडच आहे. कलुषित विचारांचे वैज्ञानिक, राजकारणी आणि अंडी विकणाऱ्या लोकांचे म्हणणे काही असू द्या, ते मानू नये. दुर्दैवाने ब्राह्मण लोक आजकाल सांगतात अंडी खावा, डॉक्टर सांगतात अंडी खावा. अमेरिकेमध्ये आमचे एक ब्राह्मण मित्र होते, ते म्हणायचे आमच्या मुलाला आम्ही अंडी देतो कारण डॉक्टरनी सांगितलं. हे सगळी लक्षणं आहेत आपल्या संस्कृतीच्यावर आपलाच विश्वास नाही. म्हणूनच आपल्या संस्कृतीचा इतका भयानक स्पीडने ऱ्हास होत चाललेला आहे.
कर्म सिद्धांतामध्ये अभक्तांद्वारा शिजवलेले अन्न कर्मफलांनी दूषित असते. कधी कधी अभक्तांद्वारे बनवलेले पोहे, लाह्या इत्यादी खाणे जरी फारसे चांगले नसले तरी नुकसानकारक देखील नाही. म्हणजेच इथं महाराजांना असं सांगायचं आहे की कमी प्रोसेसिंग केलेलं असावं. जेव्हा अभक्तानी म्हणजे विशेष करून हे जेव्हा आपण आपल्या नातेवाईकांकडे वगैरे जातो तेव्हा नाईलाज असतो ऍक्च्युली. कधी कधी अगदीच प्रेमळ नातेवाईक असतात, अगदी प्रेमाने बनवलेलं असतं, त्यामुळे काय. पण अशा वेळेला मिनिमम प्रोसेसिंग केलेलं, मिनिमम शिजवलेलं वगैरे आपण घेतलं पाहिजे. पण कर्मी लोकांच्या हातचे पाव, बिस्किट हे पूर्णपणे टाळावेत. विकत आणलेले पाव बिस्किट तर 100% टाळावेत. इतके भयानक केमिकल्स असतात त्याच्यामध्ये, तुम्ही कल्पना करू शकणार नाही. जे छापलेले असतात ते सोडून अजूनही असतात, कारण आपल्या फूड सेफ्टीमध्ये असे काही क्लॉज आहेत की काही ठराविक केमिकल्स हे नाही छापले तरी चालतात. भयानक असतं. आजकाल तो अमेरिकेतून एक व्यक्ती आलेला आहे, आपली खूप मोठी नोकरी सोडून. ऍक्च्युली तो फक्त याचा प्रचार करतो की लेबल व्यवस्थित वाचा. त्याच्यावरती लिहिलेलं असतं आट्यापासून बनवलेलं नाही, गव्हापासून बनवलेलं आहे, आणि लेबलवरती लिहिलेलं असतं गहू त्याच्यामध्ये आहे फक्त 7.5%, बाकी सगळं आटाच आहे. आपण ती छोटे छोटे अक्षर वाचत नाही. बरं, वाचायचा प्रश्नच नाही. आपण भक्त आहोत, आपण पॅकेट मधल्या कशाला हातच लावायचा नाही. सिंपल रूल. बेकरीमध्ये जे मिळतंय किंवा पॅकेटमध्ये जे मिळतंय प्रोसेस केलेलं, हातच लावायचं नाही. आणि मग हा प्रसंग कधी येतो, जेव्हा आपण आपल्या एखाद्या नातेवाईकांकडे जातो, ते देखील एकदम चांगले आहेत, नैतिकतेने वागतात, प्रेमळ वागतात. मग कधी कधी प्रेशर खाली येऊन थोडंसं घ्यावं लागतं. परंतु त्यांना स्पष्टपणे सांगायचे आपल्या सवयी, लाजायचं नाही. आम्ही कृष्ण भक्त आहोत, आम्ही असलं अन्न घेतो, तुम्ही असं बनवणार असाल तर आम्ही घेतो. व्यवस्थितपणे सांगायचं. आणि तुमच्यावर खरोखर प्रेम करत असतील तर ते तुमची मागणी मान्य करतील, नसेल तर ते करणार नाही. सिंपल हे आहे, नियम आहे. कर्मी लोकांच्या हातचे पाव, बिस्किटे ही पूर्णपणे टाळावीत. यामध्ये मोठे कर्मफल भोगावे लागते. लसूण व कांद्याच्या भक्तांनी पूर्ण त्याग करावा. लसूण व कांद्याचा भक्तांनी हे एक लक्षात ठेवा, जे फॅक्टरीमध्ये बनवलं जातं ना, ते हॉटेलमध्ये बनवण्यापेक्षाही थर्ड क्लास असतं. कारण आजकाल, पूर्वी एक 10, 20, 25 वर्षापूर्वी थोड्याफार प्रमाणात ते शुद्ध पण होतं, परंतु आजकाल भौतिक दृष्टीने देखील ते इतकं घाणेरडं आहे. कारण प्रत्येक कंपनीचा, प्रत्येक हॉटेलचा एकच उद्देश असतो, नफा कसा वाढवायचा आणि खर्च कसा कमी करायचा. बिझनेसमध्ये हे शिकवलंच जातं. कुठल्याही बिझनेसमध्ये जावा तुम्ही, हेच शिकवलं जातं. खर्च कसा कमी करायचा, नफा कसा वाढवायचा. तर त्यासाठी निकृष्ट दर्जाची व्यंजनं वापरली जातात. एकदम घाणेरड्या पद्धतीची प्रोसेस वापरली जाते, आणि पॅकिंग करताना मात्र चकाचक केली जाते. तुम्हाला काय कळते? होय की नाही? पार्लेजीवर खूप जणांचा विश्वास आहे. माय गुडनेस, अजिबात हात लावू नका. मग आता तुम्ही म्हणाल पाव, बिस्किट, हो की नाही, काय करायचं मग? ब्रेड. तुमचं खरोखर मुलांना तुमच्या कंट्रोल होत नसेल, तुम्ही शिका बनवायला. एकदम सोपं असतं. तुम्हाला पटणार नाही, आमच्या घरामध्ये आम्ही सगळं करतो. पाव करतो, ब्रेड करतो, बिस्किट करतो, सगळं करतो. पाणीपुरी करतो, भेळ करतो. त्यामुळे आमच्या मुलांना आम्ही आधी असं कधी जाणवूनच दिलं नाही की बाहेरच्या या सगळ्या गोष्टींची गरज आहे आपल्याला. आणि त्याच्याबरोबर तुम्ही अध्यात्माचं ज्ञान दिलं तर तुमची मुलं इतकी परफेक्ट होतील की ती दुसऱ्याला जाऊन सांगतील हे थर्ड क्लास असते, खाऊ नका म्हणून. पण आज आपलं काय झालंय, आपली मुलं इतकी पिअर प्रेशर मध्ये येतात, ते खायला लागलंय मला पण पाहिजे, आणि मग आरडा ओरडा केला की मग आपल्याला ते घेऊन द्यावं लागतं. बिस्किट हे इतके घाणेरडे असतात. हे लक्षात ठेवा. तुम्ही बनवा ना, तुम्ही उत्कृष्ट पद्धतीचे बनवू शकता, कारण तुम्ही शुद्ध तूप वापरणार, त्याच्यामध्ये शुद्ध लोणी वापरणार. हे बाहेरचे थर्ड क्लास वापरतात. मार्गरीन माहितीये तुम्हाला, ते वापरतात.
डालडा वापरतात. माहिती आहे तुम्हाला? खाताना कोणालाच काही कळत नाही, कारण भरभरून साखर घातलेलं असतं त्याच्यामध्ये. प्रोसेस्ड फूड मध्ये साखर एक नंबरचं इन्ग्रेडियंट असतं, एक नंबरचं व्यंजन असतं. बघा तुम्ही कधीही लेबल वाचा. कृपा करून टाळा हे सगळं प्लीज. लसूण व कांद्याचा भक्तांनी पूर्ण त्याग करावा. त्यांचा नैवेद्य श्रीकृष्णांना दाखवू नये. मांसाप्रमाणेच त्याचा देखील चेतनेवर तमोगुणी परिणाम होतो. तमोगुण अज्ञानाचा गुण आहे, आणि हे तुम्हाला माहित नसेल तर तुम्ही गुगल करा. हे आजकाल डॉक्टरांनी, शास्त्रज्ञांनी देखील हे सिद्ध केलेलं आहे, अगदी MRI काढून. एकाला कांदा लसूण खायला दिला, एकाला दिला नाही, दोघांचे MRI काढले डोक्याचे. खाण्यापूर्वी एक काढले, खाण्यानंतर एक काढले, आणि त्याचा इफेक्ट बघितला. एक्झॅक्टली तमोगुणी इफेक्ट होतो. सॉरी, तमोगुण. पण घाणेरडं असतं ते. तुम्ही कल्पना करणार नाही, शेतामध्ये कधी कधी कांदा याच्यासाठी लावला जातो की बाकीचे किडे जवळ येऊ नयेत. ते आपण खातो कसं काय? किडे जवळ जात नाहीत त्याच्या, माणूस जवळ जातो. आणि 1 महिना 2 महिना कांदा लसूण बंद करून बघा. जो कच्चा कांदा लसूण खाऊन आलाय ना, तो तुम्हाला 10 फुटावरून ओळखता येतो, इतका घाण वास येतो त्यात. कशाला खायचं असलं? मग आपले काही हायफाय तत्वज्ञानी मित्र येऊन सांगतात, अहो शास्त्रज्ञांनी सिद्ध केलंय कांदा लसूण औषधी गुणकारी असतात. म्हणतात की नाही आपल्याला, काही काही लोक औषधी गुणकारी असतात. हार्टसाठी लसूण 1 नंबर बेस्ट औषध आहे. मग क्रोसिन पण रोज खा ना तू. क्रोसिन पण खूप चांगलं औषध आहे हार्टसाठी, हो की नाही? आपण खातो का? खातो रोज. पॅरासिटामॉल रोज खातो, सकाळ दुपार संध्याकाळ. ताप येणार नाही याच्याने. औषध हे औषध म्हणूनच खाल्लं पाहिजे. यस, भगवंतानी बनवलंय, त्याला काहीतरी उपयोग आहे, परंतु ते रोज उठून सुटून खायला लागलो की त्याचा इफेक्ट होणार तुमच्या मनावरती, तुमच्या शरीरावरती. हे लक्षात ठेवा. चॉकलेट, चहा व कॉफी सारखी साधारण नशापेये सोडून द्यायला हवीत, कारण ती अपायकारक, अस्वच्छ, अनावश्यक, नशा लावणारी म्हणजे सवय लावणारी, तसेच श्रीकृष्णांच्या नैवेद्यासाठी अयोग्य असतात. यस, त्याचे काही औषधी गुणधर्म असतात, परंतु त्याची काही गरज नाही आपल्याला. व्यवस्थित खानपान, व्यायाम असेल तर हे सगळ्या गोष्टींचे औषध म्हणून खायची काही गरज नाहीये तुम्हाला. चहा कॉफी माहिती होतं बऱ्याच जणांना, चॉकलेट माहिती नव्हतं, आज कळालं. माताजी लोक जे खूप उत्साही असतात केक बनवायला, त्यांनी लक्षात ठेवा, चॉकलेट नाही वापरायचं. चॉकलेटचे केक बंद करायचे. त्याला एक ऑल्टरनेटिव्ह आहे. चॉकलेट सारखा टेस्ट असतो, परंतु चॉकलेटच्या चॉकलेटमध्ये जे कॅफीन असतं ते त्याच्यामध्ये नसतं. त्याला म्हणतात त्याला कॅरब पावडर. हे भारतामध्ये पूर्वी मिळत नव्हतं, परंतु भारतामध्ये पण आजकाल मिळतं कॅरब पावडर. तुम्हाला अमेझॉन वरती वगैरे मिळेल. चॉकलेट सेम टू सेम चॉकलेट केक होतो. चहाला पण तसाच पर्याय आहे, कॉफीला पण तसाच पर्याय आहे. तुम्हाला थोडे दिवस हे सुटेपर्यंत ते पर्याय वापरा. सिंपल प्रोसेस असते. ज्या माताजींना येतं त्यांच्याकडून शिका. मी काय आता सांगत बसत नाही. आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे अभक्तांनी बनवलेल्या अन्नातील कारखान्याद्वारा निर्मित पाकिटातील पदार्थ, कंसात लिहिलंय, मांसाहारी घटक द्रव्यांविषयी अभक्तांनी सतर्क राहावे. ऍक्च्युली खायचंच नाही, सतर्क राहायचा प्रश्नच येत नाही. हे मॅगी बिगी असतं ना, त्याच्यावरती मागे लिहिलेलं असतं याच्यात काय काय वापरलंय. तर काही गोष्टींना फक्त असे कोड असतात, त्याचं नाव लिहिलेलं नसतं. बघा तुम्ही, E311, E532 असं एवढंच लिहिलेलं असतं. आणि ते कशाचे नंबर असतात? ते फ्लेवर आणि कलरचे नंबर असतात. फ्लेवर म्हणजे चव येण्यासाठी घातलेल्या गोष्टी, आणि कलर म्हणजे कलर टिकून राहण्यासाठी किंवा कलर येण्यासाठी घातलेल्या गोष्टी. आणि बऱ्याचदा या फ्लेवर आणि कलर येण्यासाठी घालणाऱ्या ज्या गोष्टी आहेत ना, त्या वेगवेगळ्या प्राण्यांपासून ते बनवलेले असतात. आणि भारतीय अन्न आणि अन्न सुरक्षा कायद्यानुसार ते पाकिटावरती लिहिणे बंधनकारक नाही आहे. त्यामुळे बऱ्याचशा कंपन्या लिहित नाही. मग आपली गफलत होते, हो की नाही? विशेष करून जो लाल कलर असतो ना, तो एका किड्यापासून बनवला जातो.
नाही खायचं आपण. हम्म? उदाहरणार्थ ब्रेड, पाव, बिस्किटे, आईस्क्रीम, गोठवलेले पदार्थ म्हणजे कॅन्ड फूड्स, पाश्चात्य जगात मिळणारे चीज, दही, मलाई, क्रीम या सगळ्यांमध्ये अंड्याचा अंश असतो. अंडीशिवाय बनतच नाही आईस्क्रीम. भारतामधलं देखील लक्षात घ्या. आईस्क्रीम काय तुम्ही म्हणाल प्रभूजी काय काय बंद करायचं, घरी बनवा ना. ऍक्च्युली माहितीये भारतातल्या लोकांनी आईस्क्रीम खाल्लंच नसलं पाहिजे. हे आपल्या उष्ण कटिबंधातील लोकांसाठी आईस्क्रीम खूप धोकादायक असतं. आईस्क्रीम खाणाऱ्याला वात वाढतो आणि वात पित्त कफ या इम्बॅलन्स मधला वात इम्बॅलन्स सर्वात डेंजरस असतो. थंड पाणी पिलं नसलं पाहिजे, फ्रीज वापरलाच नसला पाहिजे आपण. आईस्क्रीमचा प्रश्नच येत नाही. आणि बाहेरचं तर खायचंच नाही. बाहेरच्या आईस्क्रीम मध्ये 100% अंडी असतं. पाव, बिस्किट, केक याच्यामध्ये 100% अंडी असतं. मास स्केल मध्ये आपण बनवूच शकत नाही. रेनेट, रेनेट म्हणजे गाईच्या आतड्यातून बनवलेला पदार्थ किंवा जेलेटिन म्हणजे प्राण्यांच्या हाडांपासून बनवलेलं असते. आपल्याला माहिती नसतं. माफ करा, थोडासा वेळ होईल आज बरं का, होऊ दे, परंतु हे संपूया. थोडंसंच राहिलेलं आहे, परंतु हे खूप महत्वाचं आहे, लक्षपूर्वक ऐका. चीज जे मास स्केल मध्ये, चीज जे मोठ्या प्रमाणामध्ये चीज बनवलं जातं, ते चीज रेनेट शिवाय बनत नाही. तुम्हाला कुठलाही कोणीही येऊन सांगू दे आमच्या कंपनीमध्ये विदाउट रेनेट बनवतात, ते साफ झूट असतं. याच्यावरती खूप रिसर्च केलाय आम्ही ऍक्च्युली, कारण घरी चीज बनवण्यासाठी हे सगळं वाचून काढलंय आम्ही. घरी पिझ्झा बनवण्यासाठी घरी चीज कुठे वापरलं जातं, पिझ्झा, बर्गर याच्यामध्ये वापरलं जातं किंवा पास्ता. मला ते आपलं सोडून का खातोय हेच मला प्रश्न पडतो पहिल्यांदा. भूमाता ही आपली भूमाता, जे जिथे आपण खाल्लो तर त्या मातेशी आपला संबंध टिकून राहील. उठायचं इडली खा, उठायचं हे खा, चायनीज खा, जॅपनीज खा. जपानचा संबंध आहे का तुमचा? ठीक आहे, एखाद्या वेळेस ठीक आहे, आपण कशाला खातो. आणि हे जे चीज असतं या गोष्टींमध्ये वापरलेलं आहे, हे चीज इतकं भयानक बनवलेलं तुम्ही कल्पना करू शकणार नाही. हे रेनेट प्रकार काय असतो इथे दिलेला आहे. रेनेट हे गाईच्या आतड्याच्या आतमध्ये असतं आणि ते चीज बनवण्यासाठी लागतं. मग ते बरेचसे कत्तलखाने ते आतडी काढतात, आतडी फाडून त्यातलं ते रेनेट काढतात आणि त्याचं पॅकिंग करून चीज कंपनींना विकतात. तुम्हाला पण मिळतं अमेझॉन वरती वगैरे चीज घरी बनवायचं असेल. आता मजेची गोष्ट तुम्हाला सांगतो. ऍक्च्युली मजेची नाही आहे, परंतु मला बोलायची सवय झाली. इतकं घाणेरड आहे की हे रेनेट जे आहे गाईच्या आतड्यामधलं, ते व्यवस्थित काम तेव्हाच करतं जेव्हा तुम्ही हे अगदी बारीक मधल्या बारीक गाईच्या आतड्यामधून काढता. तुम्हाला आश्चर्य वाटेल, परंतु लोक हे करतात की गाईला पहिला मारतात, गरोदर गाईला, मग तिच्या पोटातलं बाळ काढतात, तिला मारतात, तिच्या पोटातले आतडे काढतात, त्यातलं रेनेट काढतात, कारण ते एक बेस्ट रेनेट असतं आणि हे कमर्शियली केलं जातं. मास म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये हे केलं जातं. आपल्या जिभेला बर्गर आणि पिझ्झा देण्यासाठी. हे बर्गर पिझ्झा तुम्हाला गोविंदाज मध्ये जरी मिळाले तरी खाऊ नका, कारण मी 100% सांगतो ते देखील बाहेरचं चीज आणून वापरतात. मी एकदा विचारायचा प्रयत्न केला, ते म्हणाले नाही प्रभूजी आम्ही अमूलचं वापरतो. अमूल काय धुतल्या तांदळासारखं आहे? कारण मोठ्या प्रमाणामध्ये तुम्ही हे करूच शकत नाही. अगदी छोट्या प्रमाणात तुम्ही लिंबू विंबू वापरून करू शकता, ते पण सिंपल. तुम्ही आपण ज्या इंडियन भाषेत ज्याला चीज म्हणतो, काय म्हणतो त्याला, पनीर करू शकता. हे जे असं चिकटचे चीज असतं ना, त्याच्यासाठी रेनेटच लागतो. लक्षात घ्या. आपल्या मुलांना खायला देऊ नका. घरी पिझ्झा करा, त्याच्यामध्ये पनीर वापरा. मुळात हे प्रकारच बंद करा. ऍक्च्युली त्यांना खायला घाला पाणीपुरी, भेळ. हे एकदा खाल्लेला माणूस परत 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 मागितला पाहिजे. असले पदार्थ आहेत आपल्याकडे आणि विनाकारण ती फालतूचे आपण पदार्थ खातो, पिझ्झा आणि बर्गर. रेनेट खूप डेंजरस आहे, खूप काळजी घेतली पाहिजे आपण. आणि तसंच आहे ते दुसरं म्हणजे त्याला म्हटलं जातं जेलेटिन. जेलेटिन असं
असं वॉबली वॉबली असतं, याचे छोटे छोटे हे पीसेस मिळतात आपल्याला. मुलांसाठी छोटे छोटे असे अस्वलाच्या स्वरूपात, माशाच्या स्वरूपात, असं तोंडात टाकले की असं ते चुई चुई असतं. गमी 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 बेअर म्हणतात त्याला. याच्यामध्ये जे जेलेटिन वापरलेलं, याच्यामध्ये तुम्हाला थोडं वापरलं असं वाटत असेल, हे 90% जेलेटिनच असतं आणि 10% साखर असतं आणि 1-2% कलर असतो. आणि जेलेटिन जे आहे ते 100% गाईच्या किंवा डुकरांच्या हाडांपासून बनवलेलं असतं. अमेरिकेत वगैरे हे खूप चालतं ऍक्च्युली, पण दुर्दैवाने आपण आज अमेरिकी झालोय, त्यामुळे आपल्याकडे पण भरपूर चालतं. मग हे 2 गोष्टी स्ट्रिक्टली लक्षात ठेवा, चुकून आपल्या पोटात जाऊ शकतात. तशाच चुकून पोटात जाणाऱ्या गोष्टी म्हणजे हे ई 311, ई 532 हे जे म्हणून पॅकेट मधलं काही खायचंच नाही, लक्षात ठेवा. कधी कधी पदार्थांच्या पाकिटावर काही रासायनिक नावे लिहिलेली असतात, उदाहरणार्थ शॉर्टनिंग, लेसिथिन किंवा अशी काही सूचक रासायनिक नावे. हे पण सगळं केमिकल किंवा मांसाहारीच असतं. हे घटक शाकाहारी असतील किंवा नसतील, पण अशा स्थितीत चूक करून पश्चाताप करण्यापेक्षा सुरक्षित असलेले चांगले. सगळ्यात बेस्ट सुरक्षित राहायचं म्हणजे पाकिटातलं काही खायचंच नाही. सिंपल रूल आहे की नाही. आणि ते तुमच्या पोटासाठी देखील इतकं घातक आहे, इतकं घातक आहे, इतकं घातक आहे. तुम्हाला मी सांगतो, हे कुरकुरे मुरमुरे मिळतात ना, अगदी आता घोडावतनी बनवलेले देखील किंवा मोठ्या कंपनीचे देखील तुम्हाला जे मिळतात, ते कुरकुरे मुरमुरे तुम्ही घेऊन या. तसे ते सेम टू सेम बटाट्याचे तुम्ही घरी बनवा, दोन्ही टेबलवर ठेवा आणि काय होते बघा. तुम्ही घरी बनवलेले जे असतात ना, ते 12 ते 24 तासामध्ये कुजायला लागतात, आणि जे कंपनीने बनवलेलं असतं ना, 15 दिवस आहे तसं राहतं. काय घातलं असेल त्याच्यामध्ये त्यांनी, आहे ना विचार करण्यासारखी गोष्ट. तेच आपण पोटात घालतोय विचार न करता, मुलांच्या पोटात घालतोय. हे कुरकुरे मुरमुरे खाणारी मुलं कधीच संतुष्ट नसतात बघा, कायम किरकिरे असतात. कुरकुरे खाणारा कायम किरकिरा असतो, अजून पाहिजे, अजून पाहिजे, अजून पाहिजे, अजून पाहिजे, हे पण पाहिजे, ते पण पाहिजे. कारण त्याला संतुष्टीच लाभत नाही. संतुष्टी ही आईने तुपात बनवलेल्या पदार्थामध्ये असते. संतुष्टी हा मनाचा भाग असतो, पोटाचा नाही. त्याच्यासाठी त्या अन्नामध्ये प्रेम असावं लागतं, मगच ते संतुष्ट होतं. तर सुरक्षित राहावा, असे पदार्थ खरेदीच करू नका. सारांश, केवळ कृष्ण पदार्थच घेण्याच्या सिद्धांताला चिकटून राहणे उत्तम. सगळ्यापासून आपलं आरोग्य पण चांगलं राहतं आणि पाप कर्मापासून आपण वाचतो. सिंपल आहे नाही. आधुनिक युगात आळस बळावल्याने लोकांना स्वयंपाकाचा कंटाळा येतो. भौतिक स्वास्थ्यासाठी घरी बनवलेले अन्न हेच सर्वोत्तम असते. मग आध्यात्मिक स्वास्थ्याविषयी काय सांगावे. तुमच्यापैकी काही जैन लोक असतील, बरेचसे जैन लोक आजकाल भक्तीच्या मार्गावरती येतात. मला वाईट वाटतं ऍक्च्युली, आम्ही पण जैन समाजातून आलेलो आहे. जैन हा समाज हा एकेकाळी ह्या अन्नाच्या शुद्धतेसाठी खूप फेमस होता. आता हेच लोक अंधाधुंदपणे पाकिटं घेऊन फिरतात, बिस्किटाचे, वेफरचे. थोडस कंट्रोल करायला शिका, थोडस प्लॅनिंग करायला शिका. प्रेम असेल तर हे सगळं शक्य आहे, प्रेम नसेल तर हे शक्य नाही. तर ह्या काही व्हेरी इम्पॉर्टंट गोष्टी आहेत, लक्षात ठेवा. इथे हा सेक्शन संपलेला आहे. पुढचा सेक्शन आहे गोपीचंदन लावले, पवित्र वस्तूंची काळजी घेणे, स्वच्छता, आणि मग संपतं. पुढचं आपण थोडंफार टाळणार आहोत, कारण पुढे हे उत्सव कसे साजरे करणे वगैरे दिलेलं आहे, ते आपण नंतर वाचूया, भगवद्गीता सुरू करूया. तर आजचा महत्वाचा सेशन होता प्रसादाविषयीचा. मला माहिती आहे याच्याबद्दल खूप प्रश्न असतात लोकांचे. होपफुली बरेचसे प्रश्न तुमचे या वाचण्यातूनच, चर्चेतूनच त्याची उत्तरं मिळाली असतील. तरी देखील कोणाला काही प्रश्न असेल, शंका असेल, काही सांगायचं असेल, सांगू शकतात. हरे कृष्ण.
हरे कृष्ण. कुणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? जनरली खूप प्रश्न असतात, हे चालते का? येस. हरे कृष्ण प्रभू. प्रभूजी, आता हे महाराजांनी कृष्ण पाऊल पहिले पाऊल मध्ये ते सांगितले तरी बरेचसे नियम शिथिल करून सांगितले नाही का? हो. आता हे नवीन भक्तांसाठी ठीक आहे, पण जर प्रगत भक्त आहेत त्यांच्यासाठी पण हे नियम योग्य आहेत का? त्याच्याबद्दल जरा आपण खूप अत्यंत अत्यंत महत्वाचा प्रश्न विचारला तुम्ही ऍक्च्युली. येस, हे जे नियम आहेत ते थोडेसे शिथिल करून एवढ्यासाठी सांगितलेत की तुम्ही अजून नवीन आहात. प्रगत भक्तांनी स्ट्रिक्टली पाळायचं असतं सगळं. शास्त्रामध्ये एक नियम आहे, जो स्ट्रिक्टली नियम पाळतो त्याचं कधी पतन होत नाही. ह्याच महाराजांकडून मी ऐकलं ऍक्च्युली. भक्ती विकास महाराज एका लेक्चरमध्ये म्हणतात, जो स्ट्रिक्टली नियम पाळतो त्याला लोक घाबरत असतील, त्याला लोक नावं ठेवत असतील, हे लय स्ट्रिक्ट आहे, लय स्ट्रिक्ट आहे, परंतु अशा व्यक्तीचं पतन झालेलं दाखवायचं अजिबात होत नाही. जो नियमांना कॉम्प्रोमाइज करत जातो त्याचं मात्र 100% पतन होतं. त्यामुळे भक्तीमध्ये जसजशी प्रगती करत जाऊ आपण तसतसं नियम कठोरपणे पाळले पाहिजे. हे थोडे थोडे जे कॉम्प्रोमाइज सांगितलेले आहेत या पुस्तकामध्ये ते पण केले नसले पाहिजेत. येस, व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट. अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे, हे लक्षात ठेवा. आणि असं पण नाही आहे की मी अजून, मग याचा दुरुपयोग पण करतात लोक, प्रभूजी अजून मी तेवढा प्रगत नाहीये हो. हा पलायनवाद पण खूप डेंजरस आहे, लक्षात ठेवा. मग व्हा ना, व्हा ना, व्हा सिरियस व्हा, व्हा सिरियस व्हा. आपल्या नातेवाईकांना पण सिरियसली सांगा, मी ह्या अध्यात्मामध्ये आहे आजकाल, त्यामुळे थोडेसे माझे हे नियम असे आहेत, तुम्ही या नियमांचं पालन करत असाल तर. काही काही केसेसमध्ये आम्ही काय करतो माहितीये, आमच्या नातेवाईकांकडे आम्ही स्वतः जातो आणि प्रसाद बनवतो आणि मग भोग लावतो तिथे. आमचे विग्रह पण घेऊन जातो, म्हणजे फोटो वगैरे पण घेऊन जातो, कारण तिथे कॉम्प्रोमाइज करणं शक्य नसतं. मग हा मार्ग काढतो. परंतु स्ट्रिक्ट राहायचं आपण, काही हरकत नाही, राहायचं स्ट्रिक्ट. लक्षात ठेवा. आणि हे जे पाकिटातलं, कारखान्यातलं, हे जे मी म्हणालो ना की हॉटेलमधलं वगैरे, हे तर पहिल्या दिवसापासून स्ट्रिक्ट राहायला पाहिजे. माझं तर मत आहे की याच्यात अजिबात कॉम्प्रोमाइज करायचं. याच्यात कॉम्प्रोमाइज केला की तुमची हेल्थच गेली. अध्यात्म खूप लांबची गोष्ट आहे. याच्यात पहिल्या दिवसापासूनच कॉम्प्रोमाइज करायची. कॉम्प्रोमाइज कुठे? तुम्ही प्रवास करताय, 2 दिवसाचा प्रवास आहे, प्रसादच संपलेला आहे. आणि आजकाल ते पण सोपं झालंय, बरेचसे आपले व्हॉट्सअप चॅनल्स वगैरे आहेत जिथे तुम्ही टाकला की वेगवेगळ्या स्टेशनवरती भक्त येऊन तुम्हाला प्रसाद देतात. खूप चांगली गोष्ट आहे ही. त्यामुळे कॉम्प्रोमाइज अजिबात करू नका, पहिल्या दिवसापासूनच करू नका. अगदी रेअर कंडिशन मध्ये हे करावं लागतं, अगदी 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 दुर्मिळ प्रमाणामध्ये. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभू, दंडोत प्रणाम. हरे कृष्ण, दंडोत प्रणाम. आजचं प्रवचन लेक्चर इतकं सुंदर होतं की आई जशी मुलाला काऊचा माऊचा शिकवते, अशा प्रकारे आजचं लेक्चर, आणि तुमचं मनापासून हृदयापासून खूप खूप आभार. धन्यवाद प्रभूजी. जय श्रील प्रभुपाद. प्रभुपादांची कृपा आहे. मला थोडस आश्चर्य वाटते की, कारण याच्याबद्दल खूप प्रश्न असतात लोकांचे. हे चालतंय का, ते चालतंय का, हे चालतंय का, ते चालतंय का. सगळे प्रगत भक्त आहेत आपले. हरे कृष्ण. कोणाला काही प्रश्न नसेल, काही सांगायचं नसेल तर आपण इथेच थांबूया. खूप खूप धन्यवाद. वांछा कल्पतरो भयश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. वैष्णव ठाकुर शिल प्रभुपाद की जय. हरे कृष्ण.